श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. हरितालिका पूजेच्या पत्री कोणत्या आहेत आणि त्या पत्री वाहताना एक मंत्र नक्की म्हणा. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी असते हरितालिका आणि हरितालिकेची पूजा सगळ्या स्त्रिया या करत असतात, मग त्या विवाहित असो किंवा कुमारिका. पण या पूजेमध्ये महत्त्व असतं ते म्हणजे 16 प्रकारच्या पत्री वाहण्याचं. पत्री म्हणजेच पानं, अर्थात 16 प्रकारच्या झाडांची वेगवेगळी पानं या पूजेमध्ये वाहिली जातात. पण ते 16 प्रकारची झाडं कोणती आणि कोणत्या आहेत त्या पत्री, बघा ते अनेक महिलांना अजूनही माहीत नाही, किंवा ज्यांना पहिल्यांदाच हरितालिकेचं व्रत करायचं आहे त्यांना ह्या 16 पानं 16 पत्री कोणत्या त्या त्यांना माहीत नाही. त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. हरितालिका व्रत हे कोणीही करू शकतं, कुमारिका, स्त्रिया, कोणीही हे महिला हे व्रत करू शकतं. बघा, हरितालिकेच्या पूजेकडे हरितालिकेचं व्रत हे भाद्रपदमध्ये केलं जातं आणि ते भाद्रपद तृतीयाला केलं जातं. हरितालिका व्रत यावर्षी 14 सप्टेंबर 2026 वार सोमवार या दिवशी आलेला आहे. पण यावर्षी तृतीया तिथी व चतुर्थी तिथी एकाच दिवशी आली आहे. व हे हरितालिका व्रत आपण कधी करावं, पूजा मांडणी, उद्यापन कधी करावं या संदर्भातला व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे. तो तुम्ही नक्की व्यवस्थित बघा आणि माहिती जाणून घ्या. या हरितालिकेचं व्रत सगळ्या कुमारिका करत असतात, मनासारखा पती मिळावा म्हणून, आणि सगळ्या विवाहित स्त्रिया करत असतात त्यांचं सौभाग्य अखंड राहावं म्हणून. माता पार्वतीनं सुद्धा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हरितालिकेचं हे व्रत केलं होतं अशी कथा देखील आहे. या पूजेमध्ये दिवसभर उपवास केला जातो. उपवासाला कोणतेही पदार्थ न खाता हा उपवास केला जातो, किंवा फक्त फळे खाऊन देखील हा उपवास केला जातो. तसेच शिव पार्वतीचं पूजन केलं जातं. पण या पूजेचं वैशिष्ट्य हे असतं की या पूजेमध्ये वाळूने महादेवांची पिंड बनवली जाते आणि महादेवांची पूजा केली जाते. या पूजेमध्ये 16 प्रकारची झाडांची पानं अर्थात 16 प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात. त्या पत्रींची नावं कोणकोणती आहेत आणि त्या पत्री वाहताना कोणत्या देवदेवतेंचं नावं घ्यायचं, तर कुठला मंत्र म्हणायचा, हे सुद्धा आजच्या या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, हरितालिकेची पूजा कशी करावी जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही तो स्वामी कृपा चॅनलवर पाहू शकता. आता बघा, 16 पत्री कोणत्या ते पाहूयात. तर यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारची पत्री म्हणजे बिल्वपत्र, म्हणजेच बेलपत्र, जे अर्थात बेल हे महादेवांना खूप प्रिय आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून बेलाचं पान या पूजेमध्ये असतंच असतं. आणि हे बेलपत्र वाहताना श्री उमाय नमः या मंत्राचा जप केला जातो. शिवतत्व आणि शक्ती जागृत होण्यासाठी या प्रकारचे मंत्र म्हणून बिल्वपत्र या पूजेमध्ये अर्पण केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची पत्री म्हणजे आघाडा. आघाडा अर्पण करताना श्री गौरय नमः, गणपती आणि शक्तीचं स्मरण करत श्री गौरय नमः असं म्हणत आघाडा हा शिवपिंडीवरती अर्पण केला जातो. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे मालती. मालतीची पानंसुद्धा अर्पण केली जातात आणि ती अर्पण करत असताना श्री पार्वतेय नमः, श्री पार्वतेय नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं. चौथं म्हणजे दुर्वा. श्री दुर्वाय नमः म्हणत दुर्वा या अर्पण केल्या जातात आणि गणपती आणि शक्तीचं स्मरण यावेळेस केलं जातं. त्यानंतर पाचवा प्रकार म्हणजे चंपक, अर्थात चाफा जो आहे तो वाहताना श्री काल्यै नमः असं म्हणत महाकालीचं स्मरण करत हा चाफा अर्पण केला जातो. सहावा प्रकार म्हणजे करवीर, अर्थात कनेर. कनेरीची पानं अर्पण केली जातात आणि कनेरीची पानं अर्पण करत असताना श्री भवान्य नमः, श्री भवान्य नमः असं म्हणत शक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर सातवा प्रकार बद्री, अर्थात बोर, म्हणजेच बोरीचं पान अर्पण करतात. श्री रुद्रन्य नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण करत हे पानं अर्पण केली जातात.
8वा प्रकार म्हणजे रुईची पानं अर्पण केली जातात आणि ही अर्पण करत असताना श्री शर्वाण्य नमः असं म्हणत या मंत्राचा जप करत अर्पण केली जातात आणि हनुमान आणि शिवशक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 9वा प्रकार म्हणजे तुळससुद्धा या पूजेमध्ये अर्पण केली जाते आणि श्री चंडिकाय नमः असं म्हणत विष्णू आणि शक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 10वा प्रकार म्हणजे मुनिपत्र म्हणजेच दवना जो असतो, जो आपण बघा आपल्या श्री खंडोबाला अर्पण करत असतो, त्या दवनाला मुनिपत्र असं म्हणतात. हा दवना अर्पण करताना श्री ईश्वराय नमः असं म्हणत निर्गुणाचा स्मरण केलं जातं. आणि त्यानंतर 11वा प्रकार म्हणजे दाडिमी म्हणजेच डाळिंबाचं पानं अर्पण केली जातात आणि श्री शिवाय नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं. यानंतर 12वा प्रकार म्हणजे धोत्रा, जे आपण भगवान शंकरांना धोत्राचं बघा अर्पण करत असतो, फळ अर्पण करत असतो. त्या झाडाचं पानं जे आहे ती अर्पण करत असताना श्री अर्पणाय नमः असं म्हणत शिवशक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 13वा प्रकार येतो, तो म्हणजे जुईची पानं अर्पण करतात आणि ही अर्पण करत असताना शक्तीचं स्मरण केलं जातं. त्यानंतर 14वा प्रकार म्हणजे माकेची पानं अर्पण करत असताना महाकालीचं स्मरण केलं जातं. नंतर 15वा प्रकार म्हणजे बकुळीची पानं अर्पण करतात आणि बकुळीची पानं अर्पण करत असताना गिरिजाय नमः असं म्हणत गणपतीचं स्मरण केलं जातं. आणि शेवटचा 16वा प्रकार म्हणजे अशोकाचं पानं अर्पण केलं जातं. अशोकाचं पानं अर्पण करत असताना श्री अंबिकाय नमः असं म्हणत अर्पण केलं जातं आणि ब्रह्म या शक्तीचं स्मरण केलं जातं. तर या होत्या 16 प्रकारच्या पत्री. तर आता बघा काळ बदललेला आहे. आपापल्या पूजा करताना या 16 प्रकारच्या पत्री मिळतीलच असं अजिबात नाही. त्यामुळे जेवढ्या मिळतील तेवढ्या पत्री बघा, जेवढे काही मिळाले आहे तेवढ्या पत्री अर्पण केल्या तरी पूजेत पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. आता बघा हा मंत्र जे आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसत असतील, तुम्ही ते देखील किंवा बघा तुम्ही एका नोटवर लिहून घेऊ शकता. आणि त्यानंतर पूजा बघा जी आहे ती करायची आहे. पूजा आपण बघा शहराच्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या 16 पत्री मिळणं शक्यच नसतं आणि म्हणून मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता ज्या पत्री मिळतील जेवढ्या मिळतील त्या घ्यायच्या आहे आणि श्रद्धेनं भक्तीनं त्या महादेवांना अर्पण करायच्यात. देवभक्तीचा भुकेला आहे ही गोष्ट इथे बघा खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्रद्धेनं अर्पण केलेलं फूलसुद्धा देव स्वीकारत असतो. मनात श्रद्धा मात्र हवी. बघा तुम्ही गावात राहत असाल, गावाला असाल तर तिथे बघा पत्री मिळणं शक्य आहे, परंतु शहरात एवढ्या 16 प्रकारच्या पत्री मिळणं शक्य नाही. त्यामुळे जेवढ्या कुठल्या पत्री तुम्हाला मिळतील तेवढ्या प्रकारचे पत्री शिवपिंडीवर व्हायचे आहे. जेणेकरून बघा शिवपिंडीवर वाहिल्यानं पिंडीमध्ये परमेश्वरी तत्व शिवतत्व हे आकृष्ट होतात आणि हरितालिकेच्या या पूजेमध्ये वाळूच्या महादेवांची पूजा करताना माता पार्वतीची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पांची देखील पूजा केली जाते. ही पूजा करण्याची पद्धत प्रत्येक भागामध्ये थोडीफार वेगवेगळी आहे, प्रत्येक गावामध्ये वेगळी आहे, परंतु या पूजेमध्ये बघा जे काही पानं आहे, ज्या पत्री आहेत त्या वाहिल्या जातात ते मात्र सारखंच असतं. 16 प्रकारच्या पत्री जरी तुम्ही नीट बघा जेवढ्या तुम्हाला कुठल्या मिळतील त्या तेवढ्या अर्पण केल्या तरी देखील चालणार आहे. तर बघा निसर्गामध्ये आपल्याला उपयोगी पडणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा समावेश या पूजेमध्ये केला जातो आणि त्याचंच महत्त्व पटवून देण्यासाठी त्या पूजेमध्ये त्या वनस्पती समाविष्ट केल्या जातात. म्हणून बघा जेवढ्या तुम्हाला पत्री मिळतील त्या पत्री नक्कीच तुम्हाला अर्पण करायच्या आहे. तर अशा पद्धतीने हरितालिकेच्या पूजेमध्ये या 16 प्रकारच्या पत्री ज्या आहेत तर त्या वापरल्या जातात.